महत्वाचा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. रमणबाग फायटर्स विरुद्ध सूर्योदय रायझर्स. रमणबाग ढोल पथक कसबा गणपती समोर सातत्यानं या पथकाचा आवाज, या पथकाचा नाद आपण ऐकलेला आहे. आणि आज प्रत्यक्षात या पथकातील खेळाडूंना, वादकांना मैदानामध्ये खेळताना आपण बघणार आहोत. रमणबाग फायटर्सचा कालचा सामना आपण पाहिला होता, त्यांनी जिंकला होता. तर सूर्योदयला काल पराभवाचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीमध्ये सूर्योदयला त्यांचा या स्पर्धेमधला उदय व्हायचा असेल तर त्यांना सामना जिंकायचा आहे. गंगाधर कागणे यष्टीरक्षक आहे, तर सौरभ पठारे संघनायक, अनिल राठोड, अनिल वाडेकर, भाऊसाहेब पराड, गिरीश शितोळे, किरण नातू, रुपेन गायकवाड, संग्राम धुमाळ, वैभव आव्हाळे आणि विनायक कदम अशी टीम आहे सूर्योदयची. तर रमणबागकडे आपण बघतोय संघनायक अथर्व हिवरे, मयुरेश चासकर, धनेश मेहता, प्रज्योत शिरोडकर, प्रसाद घारे, राघव खेडकर, ऋतिक महाजन, समीर पाचपोर, सत्यजित पाळे, सुजित सोमन आणि विराज राऊत ही तगडी टीम आहे. पहिल्या सामन्यामध्ये जरी सूर्योदय रायझर्सचा विजयाचा सूर्योदय झाला नसेल तरी देखील ते या मॅच मध्ये तळपण्यासाठी तयार झालेले आहेत. तर रमणबाग त्यांचं ढोल वादन जसं कडक आहे तसाच कडक त्यांचा खेळ देखील पहिल्या सामन्यामध्ये आपण बघितलाय. त्यांचा आवाज, त्यांचा नाद, त्यांचा ताल, त्यांची लय या मैदानावरती गुंजलेली आहे. तर आज या मॅच मधून परत एकदा ती गुंजण्यासाठी इथे तयार आहे, ती लय निर्माण होण्यासाठी इथे तयार आहे. तो नाद या परिसरामध्ये घुमणार आहे. पहिला चेंडू फुल टॉस होता, फ्लिक केला चेंडूला, बॅटचा फेस ओपन होता, एकच धाव इथे प्राप्त होऊ शकते. धावफलकाला सुरुवात या मॅच मध्ये आपण बघणार आहोत. एक जबरदस्त तगडी फाईट फ्रेंडशिप कप मध्ये बघायला मिळेल. सार्वजनिक गणपती मंडळांसाठी भारतातील पहिली क्रिकेट लीग आहे. तर गणेशोत्सव म्हटलं की पुणे, मुंबईमध्ये आपण गेलो तर तुम्हाला फक्त उंच उंच मूर्ती बघायला मिळतील, मात्र पुण्यात आलं तर कलात्मकता बघायला मिळेल, भव्यता बघायला मिळेल, नियोजन बघायला मिळेल, शिस्त बघायला मिळेल. आणि पुण्याची विसर्जन मिरवणूक म्हटलं की प्रत्येकासाठी तो एक वेगळा आनंद असतो. त्यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक लोक, नागरिक आपली कामं बाजूला ठेवतात आणि पुण्यातल्या गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात. तिथे असतात आमची ढोल पथक, त्याचबरोबर मंडळांचे सुंदर असे मिरवणुकीचे देखावे आणि प्रचंड गर्दी. या समोर सापडला का हा प्रश्न जरी आपण विचारू शकतो, मात्र त्याचं उत्तर प्रत्येक वेळेस नाही येणार आहे, कारण या स्पर्धेमध्ये नियम क्रमांक 36 LBW हा ऑफ आहे. लेग बिफोर विकेट या पद्धतीनं इथे फलंदाज बाद होणार नाहीत. त्यामुळे काही धोका नाहीये, कोणालाही धक्का बसणार नाहीये. गोलंदाज निश्चित थोडासा निराश होणार आहे. कारेमी स्टंपच्या समोर टाकला होता बॉल, पण त्याने पायाने अडवला. याबरोबरच एक फटका निश्चित खेळला जातो वाईडिश मिडॉनला. एक धाव तिथे येणार आहे आणि धावफलक पुढे पोहोचणार आहे 3 वर. पहिलं षटक सुरू असताना सूर्योदय रायझर्स 3 धावा. सुंदर विकेट आहे. खरं तर लिमिटेड ओव्हर्स म्हणजे T20 आणि टेनिस बॉल क्रिकेटसाठी विकेट पाटा असते, सपाट असते. तुम्ही बघितलं असेल की गवत पूर्ण काढून घेतलेले विकेटवरचं. त्याचा परिणाम आहे फलंदाजांना साथ मिळते. उजव्याच्या बाहेर काय कापलाय चेंडू, मुंडक छाटलं चेंडूचं. इथे 4 धावा मिळतील. खणखणीत चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार बाजू. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया.
थँक्यू डीजे. 4 रन. फुल टॉस बॉल आणि वंडरफुल पुल पॉवरफुल षटकार. पुनीत बालन ग्रुप दमदार 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे. थँक्यू. धावांचा सूर्योदय इथे झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावांची सलामी गिरीश आणि वैभव या दोघांकडून. गिरीश अजून शांत आहे, वैभव मात्र तळपलेला आहे. 3 चेंडू मध्ये 11 धावा. या अगोदरचा चेंडू त्याने पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं होतं की एक सिंगल घेत खातं खोललं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा तो ज्यावेळेस चेंडू फेस करत होता उजव्या इशच्या बाहेरचा स्क्वेअर कट आपण पाहिला आणि त्यानंतर फुल टॉसला त्यानं पुल केलं. पूल नव्हता तो पुलाव होता. आणि अशा फटक्यांना खेळणाऱ्याचं पोट भरतं तर पाहणाऱ्याचं मन तृप्त होतं. आणि तोच फटका इथे दाखवला फलंदाजानं. अर्थातच वैभवच्या बॅट मधून बाहेर पडला. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक पहिलं संपलेलं आहे. दुसरं षटक ऋत्विक गोलंदाजीसाठी. डाव्या यष्टीच्या बाहेर. काय अनुमान आहे. सोडून दिला चेंडू. जाऊ दिला यष्टीरक्षकाकडे. 1 धाव प्राप्त होते. धावफलक पुढे पोहोचेल 14. पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक येवाना सुरू झालंय. खराब चेंडू. सूर्योदयला मोठ्या धावा बनवाव्या लागणार आहे. इथे उजव्याच्या बाहेर चेंडू होता. खर तर तो आत ओढून घेतला. मिड विकेटला अडवला जाईल चेंडू 30 सर्कलच्या आतमध्ये. तिथून 1 धाव इथे मिळते. 15 वरती पोहोचणार आहेत सूर्योदय रायझर्स. शांत सुरुवात होती मात्र षटकाची सांगता काय शानदार बघायला मिळाली. उजव्या इशच्या बाहेर पुन्हा एकदा चांगला अनुमान आहे. सोडून दिला चेंडू. वेल लेफ्ट मात्र वाईड आहे. दुसरा लागोपाठ नाही म्हणता येणार मात्र या षटकातला दुसरा वाईड आहे. परत एकदा भरकटतोय गोलंदाज वैभव समोर. या अगोदर वैभवला खेळताना बघितलेलं त्यानं. जो मिड विकेटला त्याने षटकार ठोकला होता. स्क्वेअर कट चौका ठोकला होता. त्यामुळे कदाचित लांब चेंडू टाकण्याचा प्रयत्न मागच्या 2 चेंडूवरती आपण पाहिलेल्या 16 धावा धावफलकावरती येत आहेत दुसऱ्या षटकामध्ये. चेंडूचा टप्पा कुठे पंच जाणून घेत आहेत तिसऱ्या पंचांकडून. जर विकेटच्या बाहेर टप्पा असेल तर तो नो बॉल असतो. वाईड तर आहेच आहे. ओ बाहेरची कड आणि वैभव बचावलेला आहे. हाच प्रयत्न असावा की जास्तीत जास्त लांब चेंडू टाकायचा प्रयत्न केलेला आहे. फलंदाजाला खेचून आणायचे पुढे आणि त्यामुळेच जर लांब खेळला शरीरापासून अवे ऑफ द बॉडी तर तिथे अशी बाहेरची कड लागते. कधी कधी चेंडू बॅट वरती आला तरी वर हवेत जातो आणि तोच प्रयत्न गोलंदाजाचा आहे. इथे विकेट वैभवची काढायची. यस यावेळेस साखूट टप्प्याचा चेंडू पूल करतोय. शानदार चौकार. 1 टप्पा घेत चेंडू सीमारेषा पार. माणिकचंद ऑफ सिरीज 300% जास्त ऑक्सिजन. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. थँक्यू. यावेळेस गिरीश. वैभव नॉन स्ट्राईक एंडला येतोय तर गिरीश मैदानामध्ये पूल करतोय. चौकार खेचतोय. 22 वरती पोहोचतायत दुसऱ्या षटकामध्ये. ऋत्विक गोलंदाजीसाठी तयार आहे. फुल टॉस बॉल सरळ बॅटनं. पुन्हा बाउन्स मोठा. पुन्हा टॉस मोठा. पुन्हा 4 लागोपाठचा दुसरा. गिरीशचा चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा पुन्हा इथे पाहिलं मागचा चेंडू जो फुल टॉस होता अक्रॉस द बॅट चेंडूला उचललं होतं. इथे मात्र भरकटलेला आहे.
नो बॉल. विकेटच्या बाहेर चेंडू पडलेला आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं की पूर्वी फलंदाजाला कुठेही जाऊन चेंडू मारता यायचा. म्हणजे असा जर चेंडू विकेटच्या बाहेर टाकला ना तर फलंदाज विकेट अगदी ग्राउंडच्या मध्ये जाऊन पण मारू शकत होता. आता तसं नाही करता येत. खेळपट्टीच्या बाहेर जाऊन फटका खेळण्याची अनुमती नाही. तर इथे धावांचा पडतो पाऊस. गिरीश ऑन फायर. षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया मोरया मोरया. जल्लोष इथे फलंदाजांचा. पुन्हा वाईड लांबलेलं षटक. ऋत्विकचं षटक लांबतंय. वाईड आहे. 4 चेंडू अतिरिक्त या षटकामध्ये टाकलेले आहे. 10 चेंडूंचं हे षटक आहे. न्यूझीलंडचा एक गोलंदाज आहे वान बश. त्यानं 22 चेंडू टाकले एका षटकामध्ये. पाकिस्तानचा मोहम्मद सामी त्यानं 17 चेंडू टाकले एका षटकामध्ये. हे लय खूप मोठे गोलंदाज आहे ते. इथे लेंथ बॉल आणि याबरोबर षटक संपेल. धाबाची संधी होती तिथे 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 पंच बघतायत बारकाईनं आणि पंचाने नकार दिलाय. फलंदाज सुरक्षित आहे. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होईल. धाव फलकावरती 35 धावा. सलामीची जोडी मैदानामध्ये. सूर्योदय रायझर्स. हायलाइट्स बघू आपण. पहिल्या 2 षटकांच्या हायलाइट आहे. स्क्वेअर कट बघायला मिळाले. सुरुवातीला हे फटके पहिल्या षटकामध्ये आपण वैभवच्या बॅट मधून बघितले होते. पूल त्याने अत्यंत सुंदर केले. इथे गिरीशने मारले फटके. हा देखील पूल. त्यानंतर फुल टॉस वरती दुसरा चौकार मारला होता आणि हा चेंडू शेवटचा होता जो वाईड टाकला गेला. असे भरपूर बॉल्स बघायला मिळाले. मात्र 10 चेंडूंचे षटक अखेर संपलेलं आहे. लांबलेले षटक संपलेलं आहे. 35 धावा धाव फलकावरती 2 षटकामध्ये. सूर्योदय रायझर्स. 10 चेंडूंचं षटक. आपण चर्चा करत होतो की असे कोण महागडे महागडे म्हणता येणार नाही पण सर्वाधिक लांबलेली षटक आहेत ही. न्यूझीलंडचा गोलंदाज पहिल्या क्रमांकावरती, पाकिस्तानचा गोलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि तिसऱ्या क्रमांकावरती सुद्धा खूप मोठं नाव आहे. या गोलंदाजाला सुद्धा आपण घाबरत होतो काही काळ. वेस्ट इंडिजचा गोलंदाज आहे. अकराळ विक्राळ धिप्पाड देयष्टीचा कर्टली एम्ब्रोज. त्यानं 15 चेंडू टाकलेत एका षटकात. यस 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 यस. रिव्हर्स अटेम्प्ट आणि 6 धावा. उलटा पुलटा षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे. थँक्यू. आताशी तिसरं षटक आहे. मात्र कुठे फटका खेळला नाही. फाईन लेग खेळला, स्क्वेअर लेग खेळला, मिड विकेट खेळला, लॉंग ऑन खेळला, थर्ड मॅन खेळला, कव्हर पॉइंट खेळला, कव्हर्स खेळलेत. सगळीकडे फटके खेळलेले आहेत. पुढे सरसावत मिड विकेटला लॉंग ऑन मध्ये गॅप मोठा. 4 रन. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. सुसाट सुटलेत फलंदाज. पुन्हा एकदा चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार वा असो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. सुंदर फलंदाजी सुरुवातीलाच. हो इथे आता स्कूप करायचं होतं मात्र धावा मिळणार आहेत. 1 धाव इथे मिळते. धावफलक 46 वरती पोहोचतोय. तिसऱ्या षटकामध्ये गिरीश आणि वैभव ही सलामीची जोडी मैदानामध्ये अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आले. काय वेगवान खेळ आहे त्यांचा दोघांचाही. प्रचंड वेगवान फलंदाजी. 4 चेंडूमध्ये 12 धावा वैभवचा. खरं तर सुरुवात वैभवने केली होती. म्हणजे सुरुंगाला बत्ती लावली वैभवनं आणि गिरीशनं विस्फोट करून दिलेत. 13 चेंडूत 28. सुरुवातीला
गिरीशची फलंदाजी सुरुवातीला तो ऑटो रिक्षा सारखा बॅटिंग करीत होता, मात्र कधी ऑटो रिक्षाची फेरारी झाली हे समजलं सुद्धा नाही. 46 धावा तिसऱ्या 47 षटकामध्ये प्रसाद गोलंदाजी मार्क वरती 2 चेंडूवरती. मागच्या धावा मोठ्या आलेल्या नाहीत, मात्र चौकार आणि षटकारांची भाषा या खेळाडूंनी सुरू केलेली आहे. गिरीश 28 वरती 13 चेंडूवरती, तर वैभव 5 चेंडूमध्ये 13. वाह वाह वाह, धावांचा गुलमोहर इथे फुललेला. गिरीश आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत 53 धावा, अर्धशतक मात्र तिसऱ्या षटकामध्ये आलेला आहे आणि धावांचा गुलमोहर इथे फुललेला आहे. खूप सुंदर दिसतो गुलमोहर बेहडा. उन्हाळ्यामध्ये ही झाडं ज्यावेळेस फुलतात ना, मनोहारी दृश्य दिसतं आणि तेच दृश्य इथे दाखवलेलं आहे. ओहो हो, फसलेला फटका, यशी रक्षक खाली आणि सुटला असेल. क्या किया तूने, तुझे पता है तूने किसका कॅच छोडा है. गिरीशला जीवदान. 14 चेंडूमध्ये 34 धावा. फसला होता फटका, थोडासा अतिरिक्त बाउन्स, चेंडू वर चढला आणि यष्टीरक्षकानं सोडला झेल, सोपा झेल. जीवदान इथे गिरीशला, ज्यानं या अगोदरच विस्फोटक फटके खेळलेले आहेत, तर जीवदान मिळाल्यानंतर तो काय करेल मैदानामध्ये हे नाही सांगू शकत. क्रिकेटमध्ये जीवदान देणं अत्यंत भयानक असतं खरं तर. एकदा का जीवदान दिले की तो खेळाडू तुम्हाला पुढच्या बॉल मध्ये सुद्धा लक्षात ठेवत नाही. रस्त्यावरती ऍक्सिडेंट मध्ये सापडलेला माणसाला तुम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, तो तुम्हाला आयुष्यभर विसरणार नाही. पण क्रिकेटमध्ये तुम्ही एखाद्याला जीवदान द्या, तुम्हाला पुढच्या बॉलला तो लक्षात ठेवणार नाही. धावफलकावरती 53 आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. गिरीश जीवदाना बरोबर आता नॉन स्ट्राईक एंडला असेल. नवीन षटक सत्यजित टाकणार आहे, वैभव स्ट्राईक एंडला. तर या स्पर्धेतले स्लिपरी हँड्स आहेत. कसा कॅच सुटलाय, भरपूर कॅच इथे ड्रॉप होत आहेत आणि इथे सहज आहे, कारण कोणी सरावातला खेळाडू इथे खेळत नाही, कोणी प्रोफेशनल प्लेयर इथे खेळत नाही. इथे खेळतायत कोण, तर ते कार्यकर्ते आहेत, गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे असे कॅच सुटणार आहेत. आणि इथे आत्ता बघितला आपण हा कॅच कसा सुटतोय. हो हो हो, आज सगळीकडे मारला जातोय, मात्र इथे पकडला जाईल. चांगला कॅच आणि पहिला धक्का बसेल. वैभव बाद. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया, मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. सुंदर कॅच, फटकाही चांगला होता ज्या पद्धतीने त्याने तो एक्झिक्यूट केला होता. मात्र तिथे डीप कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक चेंडू पकडताना अतिशय सुंदर कॅच. अगोदरचा जो कॅच सोपा सुटला होता, मात्र उघड झेल इथे सोपा बनवला आणि बाद व्हावं लागलं वैभवला. आता विनायक बरोबर गिरीश आपण बघणार आहोत. 50 वर्षावरील खेळाडू विनायक मैदानामध्ये फलंदाजीसाठी दाखल होणार आहेत. 53 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. हे मैदान जर सूर्यफूल असेल ना, हे मैदान जर सूर्यफूल असेल तर आतापर्यंत आम्ही अशी बॅटिंग बघितलेली आहे की सूर्यफुलाच्या प्रत्येक पाकळीवरती फटका खेळलेला आहे. विनायक आणि गिरीश ही जोडी मैदानामध्ये येते. सत्यजितचा सामना करेल. सत्यजितनं पहिल्या चेंडूवरती यश मिळवलंय आणि त्यामुळेच त्याचा आत्मविश्वास वाढलेला आहे. ब्रेक थ्रू संगण नायकाने ज्यासाठी त्याला गोलंदाजीला आणलेलं आहे आणि ते काम त्याने केलेलं आहे. ब्रेक थ्रूज मिळवून द्यायचा होता आणि एक मोठा ब्रेक थ्रूज त्याने मिळवून दिलेला आहे. वैभवच्या रूपानं पहा असा किती सुंदर कॅच घेतला. कॅच घेतल्यानंतर तो हलकासा मागे आला
परंतु सीमारेषेच्या आतमध्ये पुरेसं अंतर होतं. एक धाव पुढच्या चेंडूवरती यशस्वीपणे विनायक पूर्ण करणार आहे आणि विनायककडे अनुभव मोठा आहे. 50 वर्षावरील खेळाडूंना त्यांनी क्रिकेट बंद केलेलं असेल अगदी अलीकडच्या काळामध्ये. हे खेळाडू क्वचितच काही खेळाडू मला वाटते मैदानामध्ये जात असतील. मात्र जशी या स्पर्धेची घोषणा झाली 50 वर्षावरील खेळाडू मैदानामध्ये खेळणार आहेत, त्यांना तिसऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करायला जायचंय. या गोष्टी ज्यावेळेस समजल्या असतील आणि त्यावेळेस मात्र संघनायकांनी निश्चित 50 वर्षावरील खेळाडूंचा शोध घेतला. कोण सर्वोत्तम आहे त्यांना संघामध्ये घेतलं, त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली, कारण महत्वाचे षटक त्यांना खेळायचे आहेत. पूल करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचू शकतोय, तिथे अडवला चेंडू. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर होईल. मात्र ज्यावेळेस तुमच्या बरोबर 50 वर्षाचा खेळाडू आहे त्यावेळेस त्याला बरोबर घेऊन तुम्हाला खेळावं लागेल. एखादला ऐन 20ला खेळाडू असेल तो वेगवान धाव घेईल, मात्र 50 वर्षावरील खेळाडू तेवढा वेगात धावू शकणार नाही. त्यामुळे धावांना देखील मर्यादा इथे 55 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सूर्योदय रायझर्स. विनायक स्ट्राइक एंडवर. मागे जात खेळायचा प्रयत्न होता विनायकचा, इथे फसतोय हा प्रयत्न, धावा मिळणार नाहीत. 55 एक गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. सत्यजित पहिल्या षटकातले पहिले 3 चेंडू इथे गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती. अर्थातच रमणबाग फायटर्स कडून, पण त्यानंतर वैभव आणि गिरीश ही जोडी जमली. वाह, सुंदर फटका. मात्र पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, अडवतील चेंडूला, धावा मिळणार नाहीये विनायकला. धाव फलकावरती 55 आहेत. पुन्हा एकदा विनायक स्ट्राइक एंड वरती. रिव्हर्स खेळायचंय आणि यस 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 पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. तर षटकाची सांगता याबरोबरच होईल. 4 षटकांचा खेळ संपला. 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सूर्योदय रायझर्स. फक्त 2 धावा आल्यात 5व्या षटकामधून. पहिल्या 3 षटकांमध्ये 53 धावा फलकावरती लावल्या होत्या. 4थ्या षटकामध्ये सत्यजित कडून फक्त 2 धावा आणि गडी देखील बाद केलाय. तर मॅच मध्ये कमबॅक करताना, पुनरागमन करताना आपल्याला बघायला मिळतील हे फटके. तुम्ही बघू शकता या इनिंग मधले. स्क्वेअर कट होता, त्याच्यानंतर फुल टॉसला पूल केलं होतं. मिड विकेटला 6 धावा, इथे पुन्हा एकदा 4 धावा पूल करताना मिळाला होता. त्यानंतर परत एक फुल टॉस वरती पूल करत 4 धावा वसूल केल्या होत्या. गिरीशची फलंदाजी इथे आपण बघतोय. स्क्वेअर लेगला गिरीशने उडवलेला हा एक मोठा षटकार. अनेकविध एकापेक्षा एक चांगले फटके गिरीश कडून आपल्याला बघायला मिळालेले आहेत. त्यानंतर एक रिव्हर्स मारलेला देखील आपण पाहिला. गिरीशचाच हा फटका देखील होता. ताबडतोड फलंदाजी करत गिरीशने आज या सामन्यामध्ये, आणि हे जीवदान सुद्धा मिळालं गिरीशला. इथे मात्र लगेचच वैभवला जावं लागलं. गिरीशला जीवदान मिळाल्यानंतर 4 षटकांमध्ये 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये असा स्कोअर आपण इथे बघतोय. अजून 4 षटक इथे शिल्लक आहेत. सुरुवात चांगली झालेली आहे. विनायक कसा रिस्पॉन्स करतोय इथे या मॅचला हे पाहणं जास्त महत्वाचं ठरणार आहे. कारण या अगोदर गिरीश आणि वैभव हे दोघे जण गोलंदाजांवरती तुटून पडले होते. पराक्रमाची शर्थ करताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहिलं, परंतु आता विनायक बरोबर आहे आणि त्यामुळेच थोडीशी गती मंदावेल. पण गिरीश या प्रसंगाला कसा हाताळतोय हे सुद्धा पाहणं निश्चित महत्वाचं ठरणार आहे. 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक आता सुरू होणार आहे आणि गिरीश सामोरं जाईल नवीन गोलंदाजाला स्ट्राइक एंड वरून. चला जरा, चला टीम चला. थँक्यू.
पाचवं षटक मैदानामध्ये सुरू होत आहे. थोडा वेळ विश्रांती आहे आणि विश्रांती ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा धमाल खेळाला प्रारंभ होणार आहे. आता एंड बदलला जाणार आहे. मॅच व्यवस्थित कव्हर व्हाव्यात म्हणून आपण स्पर्धेसाठी तो नियम बनवलेला आहे की एका एंड कडून सलग 4 षटकं टाकली जातील आणि त्यानंतर दुसऱ्या एंड कडून पुन्हा 4 षटकं सलगपणे टाकली जातील. तर बघा समोरच्या बाजूने आता गोलंदाजीला सुरुवात होईल. नवीन गोलंदाज प्रसाद, समोर फलंदाज गिरीश, विनायक नॉन स्ट्राइक एंड वरती आणि 4 षटकामध्ये 55 धावा. माणिकचंद ऑक्सेरिच प्रस्तुत फ्रेंडशिप कप आपण बघतो. इथे सुंदर चौकार, 4 धावा इथे मिळतील. फुल टॉस वरती गॅप काढला, दिशा देखील दाखवली, चेंडूला गतीचा वापर केला अतिशय अप्रतिमपणे आणि चौकार. चला आता मैदान गाजवू सोनार मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेदार आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. थँक्यू 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 थँक्यू. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. रिव्हर्सचा प्रयत्न आणि यष्टिरक्षकाकडून जरी मिस होतील असेल चेंडू तरी देखील धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. तिथे धावा स्थिर आहेत 59 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. गिरीश एक असा खेळाडू आहे 200 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटनं त्यानं धावा वसूल केल्या, धावा बनवलेल्या आहेत. वेगवान फलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे. पण तुम्ही बघा की मोठा फटका खेळतो तो आक्रमकपणे, पण जिथे चेंडूला हळुवारपणे त्याने दिशा दाखवलेली आहे, फुंकर मारलेली, तिथे सुद्धा 4 धावा मिळालेल्या आहेत. लेंथ बॉल अपील जरी जोरदार असेल तरी चेंडू जमिनीवरती पडतोय, मग यष्टिरक्षकाकडे जातोय. निर्धाव चेंडू असेल, लागोपाठचा दुसरा. 59 धावसंख्येवरती स्कोअर बघायला मिळतोय. प्रसादचं पहिलं षटक होतं, 17 धावा प्रसादने खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये त्यानं गिरीशला 2 चेंडू निर्धाव टाकलेत. बदल होतो पहिल्या 4 षटकांमध्ये, दुसऱ्या 4 षटकामध्ये. यस 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 कट मिळतोय, मात्र स्टॉप केलं जातं चेंडूला. पायाने अडवला चेंडू, काही स्पीड कमी केलं थोडस. 2 धावा जरूर प्राप्त होतील गिरीशसाठी आणि धावफलक 61 वरती पोहोचेल एका गड्याच्या मोबदल्यात. 61 लॉस ऑफ 1. 5व्या षटकामध्ये यस इथे रिव्हर्स खेळायचा आहे आणि चांगला चेंडू आहे. फलंदाज रीच मध्ये होता, पंच त्यांना सूचना करतायत की तुम्ही बॅट रीच मध्ये आहे चेंडूच्या. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आणि त्यामुळेच निर्धाव चेंडू इथे आपण बघू शकतो. 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 5व्या षटकामध्ये. चांगलं राहिले हे षटक. 6 धावा आतापर्यंत या षटकामध्ये येत आहेत. फुल टॉस बॉल कव्हर्सला उचललाय, क्षेत्ररक्षक तिथे खाली आणि गिरीश बाद. दुसरा धक्का सूर्योदय रायझर्स. थँक्यू डीजे. फुल टॉस बॉल होता, इनसाइड आउट आपण म्हणतो, उचलला होता चेंडूला आणि कव्हर्स मध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप एक्स्ट्रा कव्हरला पोहोचला तो आणि अगदी सुंदर कॅच तिथे पकडलेला. वेगवेगळ्या अँगल्स मधून आपण प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून ही सगळी दृश्य बघतोय. तर यश प्राप्त होतं इथे गोलंदाजाला आणि 5व्या षटकात जाता जाता प्रसादनं 1 धक्का दिला. सूर्योदय रायझर्सला 2 गडी बाद 61 अशी स्थिती आहे 5 षटकाच्या समाप्तीनंतर. 12 धावांची सरासरी अजून काय जी मोठी होती ती मागच्या 2 षटकामध्ये खाली आलेली आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये 53 धावा फलकावरती होत्या. खेळाडू प्रेक्षक
खेळाडूंचे कुटुंबीय, मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने इथे सामना बघण्यासाठी उपस्थित आहेत. 61 वरती 2 सूर्योदय रायझर्स 5 षटकांचा खेळ संपतोय. अजून 3 षटके इथे शिल्लक आहे. उत्सुकता निश्चित आहे. क्रिकेटचं वेड म्हणण्यापेक्षा आपल्या मंडळाचा अभिमान महत्वाचा आहे आणि त्यामुळेच हे सगळे प्रेक्षक इथे दाखल झालेले आहेत. आपल्या मंडळासाठी, मंडळाच्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी आम्ही सगळेजण आज इथे आलेलो आहोत. कुठलंही बघा, कुठलंही मंडळ बघा, मंडळासाठी. आता मी सुद्धा एका मंडळाचा कार्यकर्ता आहे, त्यामुळं कितीही मोठे कार्यक्रम असतील तरी सुद्धा गणेशोत्सवामध्ये एकही कार्यक्रम मी घेत नाही, कुठेही नाही, फक्त मंडळामध्ये. एक वेगळी नशा असते, ती बाप्पाचं प्रेम असतं, बाप्पावरती श्रद्धा असते, प्रत्येकाची भावना असते आणि लहानपणापासून आपण बाप्पाशी जोडलेलो आहोत. त्यामुळे गणेशोत्सव म्हटलं की एक वेगळंच वातावरण असतं, वेगळा आनंद असतो, उत्साह असतो. आणि आज आपल्या मंडळातले खेळाडू ज्यावेळेस एका स्पर्धेमध्ये खेळतात जिथे पुणे शहरातली सगळी मंडळं आहेत आणि त्यामुळे तिथे खेळणं आपल्या मंडळाला सपोर्ट तर केलंच पाहिजे. ओ हो, बाउन्सर होता मोठा, त्याचबरोबर बाहेर होता चेंडू, छेड काढली तिथे आणि काय, यस यस, विनायक बाद होणार आहे, विनायक बाद होणार आहे. आपली विकेट सॅक्रिफाईस के, हे समर्पण आहे विनायकचं, बलिदान आहे हे आपण बघतो बघा. रनआउटच्या विकेटला क्रिकेटमध्ये आत्महत्या म्हणतात, पण अशा प्रकारे बाद होणं ही आत्महत्या नाही, हे बलिदान आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, ते म्हणतात की तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. रणांगणामध्ये जर आपण आपला जीव दिला, आपला प्राण त्याग केले तर आपल्या बाजूला दुप्पट फायदा होतो आणि ते खरं आहे. विनायक यांनी समर्पण केलेलं आहे, आपली विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे, कारण चांगला खेळाडू मैदानामध्ये यावा, त्याला संधी मिळावी. अन्यथा काही लोक बघा तुम्ही जागा अडून ठेवतात, कित्येक वर्ष जागा अडून ठेवतात, मग त्यांना बाजूला करावं लागतं की जा तू. 62 धावा. काल परवा स्टीव्ह स्मिथची रिटायरमेंट झाली. ऑस्ट्रेलियन टीम्स चॅम्पियन्स ट्रॉफी मधून बाहेर पडल्याबरोबर त्याने रिटायरमेंट जाहीर केली. अनेक नवीन खेळाडूंना संघामध्ये जागा मिळावी आणि म्हणून त्यानं आपली निवृत्ती जाहीर केली. काही खेळाडू करतात कारण आपला देश महत्वाचा असतो त्यांच्यासाठी. धावफलकावरती 63 आहेत. 6वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. हो हो हो, चांगला फटका आहे, अप्पर कट, थोडासा हवेमध्ये चेंडू, मात्र सीमारेषेच्या काही इंच आतमध्ये पडलाय. 4 धावा इथे मिळतील. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, फळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवू, असो हार बा असो दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा, भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्तीमध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती, आपल्या पुण्यनगरीची आता जगती कीर्ती. गणपती बाप्पा आपण सारे मित्र जीवाचे, आपण सारे मित्र जीवाचे, मिळून गाऊ मैत्री गीत, धावा मैदान गाजवू, असो हार वा असो जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया, मजेत आता आपण सारे खेळूया. थँक्यू थँक्यू डीजे मॅक्झिमम. या इनिंग मधले हे षटकार आहेत. षटकार बघणं कोणाला आवडत नाही आणि तिथे उलटे शॉट मारलेत, पुलटे शॉट मारलेत. सरळ बॅटने नाही तर उलट्या बॅटने देखील षटकार आलेले आहेत. गिरीश फलंदाजी करत होता, वैभव गिरीश या दोघांनी सुरुवात केली आणि त्यानंतर मॅचला होणार आहे सुरुवात.
ही आमची टीम आहे, फिजिओ टीम. आपण स्क्रीन वरती बघू शकता. डॉक्टर्स पथक आहे खेळाडूंना उपचार करणार. चला सदू उंच उंच फटका आकाशामध्ये आणि सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. आता आमची बारी, आमचे मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो देशी. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. थँक्यू 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 डीजे. उंच हवेमध्ये विहंग करताना चेंडू आपण बघतोय. खरं तर बॅटचा स्विंग काय भयानक होता. प्लेयर्स डगआउट मधून खेळा. शॉट वंडरफुल, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. गोड आवाज होता, टायमिंग शानदार होतं. कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड षटकार. मंडळ भारी. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो देशी. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. अनिल राठोड जबरदस्त फलंदाजी. पहिला पूल केला होता त्याने. बॅटचा स्विंग जो आपण पाहतो ना, पूल करताना जो आकाशाच्या दिशेने पाहिजे आणि तसाच फटका त्याने खेळला. त्यानंतरचा हा लॉफ्टेड स्ट्रेट, काय शॉट होता, देखना होता, अत्यंत सुंदर, सर्वांग सुंदर, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा फटका. आणि टायमिंग जर इतकं चांगलं असेल तर चेंडू कुठे जाईल बघा. तो 7 समुद्रापलीकडे जाईल. धावफलकावरती 79 आहे. षटक क्रमांक 7 मैदानामध्ये सुरू असताना परत एकदा उजव्या हाताने ओरते. हो, परत एकदा पूल बाउन्सर वरती स्वार. नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल. इथे 6 आहेत की 4. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो देशी. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा. इथे मिळतील बॉलला मी चेक कर दिली, मला बाहेर देत नाही, ओरडतात. धावा. मला मान्य आहे, बॉल चेक केलाच पाहिजे बॅटरने. यस 6. षटकार येतोय दुसरा नाही, लागोपाठचा 3रा आहे. अनिल राठोड काय फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी आपण इथे बघतोय. अनिल राठोडच्या बॅट मधून 85 धावा धाव फलकावरती. आज त्यानं हातोडा फिरवलेला आहे. मगाशी कुंचला फिरवला होता, आता हातोडा फिरवलाय. यस, निश्चित इथे पुन्हा एकदा तितकाच जोरदार फटका, मात्र श्रमच्या बाहेर टाकला होता चेंडू. कव्हर्सला मारण्याचा प्रयत्न अनिल राठोडचा इथे मात्र फसलेला आहे. 3 षटकार लागोपाठ. आज डोळे दिपवलेले आहेत, डोळे चोळायला लावले अनिलने खरं तर सगळ्या प्रेक्षकांना. आणि किती वेळा, एकदा नाही किती वेळा डोळे चोळणार, अशी फलंदाजी साकारणारा अनिल राठोड स्ट्राईक एंड वरती आहे. 85 वरती 3 सूर्योदय रायझर्स आज मोठ्या इराद्याने आलेले आहेत. यास परत एकदा अनिलचा उंच हवेमध्ये फसलेला फटका, टायमिंग खराब, क्षेत्ररक्षक खाली आणि ही छोटे खानी खेळी उद्ध्वस्त. फलंदाज बाद. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची. चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो देशी. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्ती मध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती. थँक्यू 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 डीजे. मॅच आपण बघतोय रमणबाग फायटर्स विरुद्ध सूर्योदय रायझर्स. आणि जय लायगुडे रमणबाग संघाला शुभेच्छा देत आहेत.
संग्राम संग्राम रमणबाग संघाच्या गोलंदाजांवरती जोरदार हल्ला चढवला इथे सूर्योदय रायझर्सनं. मात्र तरी देखील त्यांचे चाहते आहेत आणि ते संघाला मोटिवेट करतायत, प्रोत्साहन देत आहेत. चांगली गोष्ट आहे. सत्यजित गोलंदाजी मार्कवरती काय विस्फोट हा केले होते इथे अनिल राठोडनं. आणि अनिल राठोड बाद झाल्यानंतर इथे पुन्हा एकदा नवीन फलंदाज संग्राम. 85 वरती 4. यस, कव्हर्सच्या दिशेने खेळलेला हा फटका आहे. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते. धावफलक पुढे पोहोचेल 86. 7वं षटक याबरोबरच पूर्ण होणार आहे आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर 85 वरती 4 सूर्योदय रायझर्स. काही रिप्लेज आपल्याला बघायला मिळतील या इनिंग मधले. क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांना देखील अत्यंत जवळच्या व्ह्यूज द्वारे टिपलं जाते. आठवं आणि शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे आणि शेवटच्या षटकामध्ये अथर्वच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 12.29 ची सरासरी आतापर्यंत ठेवलेली आहे. तर 86 धावा. चांगला राहिला एकंदरीत डाव सूर्योदय रायझर्सचा. एक धाव जरूर प्राप्त होऊ शकते स्ट्राइक एंड वरती. अनिल आता आपण बघणार आहोत. अनिल राठोड बाद झालेले आहे आणि दुसरा अनिल मैदानामध्ये. दोघे नवीन आहेत. अनिलने 2 चेंडू खेळले, संग्रामने 2 चेंडू खेळलेले आहेत. त्यामुळे दोघे नवीन आहेत. मात्र अनिलचा स्ट्राइक रेट 200च आहे. 2 चेंडू खेळताना त्याने 4 धावा बनवलेल्या आहेत. 5 चेंडूंमध्ये फुल टॉस बॉल उंच आकाशामध्ये लॉंग ऑफ डाऊन दी बॉल आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंसारखाच कॅच त्याने तिथे पकडलेला आहे. फलंदाज बाद होईल. चला आता मैदान गाजवू असो हार असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. मजेत आता आपण सारे खेळूया. गणेश उत्सव केला आम्ही थाटामाटात साजरा. भक्ती भावे जपली आम्ही आमची थोर परंपरा. भक्ती मध्ये आमच्या शक्ती, शक्तीतून समाज उन्नती. आपल्या पुण्य नगरीची आता जगती कीर्ती. गणपती बाप्पा आपण सारे मित्र जीवाचे. थँक्यू डीजे. 8वं षटक 87 धावा. 5 गडी बाद. बाहेरची कड निश्चित यष्टिरक्षकापर्यंत नाही पोहोचला चेंडू. चांगलं षटक अथर्वचं राहिलेलं आहे. अनिल राठोड बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा धावफलकावरती कब्जा मिळवलाय क्षेत्ररक्षण करणारा संघ अर्थातच रमणबाग फायटर्सनं. रमणबाग ढोल पथक मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना बघायला मिळतंय. चांगला चेंडू पुन्हा एकदा इथे सूर्योदय रायझर्सचे फलंदाजांना पूर्ण निष्प्रभ केले या षटकामध्ये. केवळ 1 धाव आलेली. 1 फलंदाज बाद करत अथर्वनं 2 चेंडू लागोपाठ निर्धाव टाकलेत. आणि जे षटक आपण म्हणतो की मोठ्या धावा येतात, डेथ ओव्हर आहे, गोलंदाजासाठी डेथ असती हे षटक म्हणजे. मात्र या षटकामध्ये रमणबाग फायटर्सनं धावा अडवलेल्या आहेत. 87 वरती पोहोचतायत. 5 गडी बाद. सूर्योदय फुल टॉस बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक खाली पोहोचेल आणि कॅच सुटणार आहे तिथे. सीमारेषेवरती झेल घेत असताना हो काय घडतंय. नाही, पोहोचलेला आहे. ले भारी दादा. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन जातोय. सीमारेषा चेक करायची आहे पहिल्यांदा. सीमारेषेवरती काय घडलं ते बघूया. उंच आकाशामध्ये चेंडू असताना
क्षेत्ररक्षक तिथे खाली पोहोचलेला आहे. कॅच त्यांनी कंप्लीट केला होता, मात्र कंट्रोल जो आहे त्याचा हरवलेला आहे आणि सीमारेषेच्या भरपूर आतमध्ये येतो, त्यामुळे बाउंड्रीज तर नाहीच आहे. मात्र फलंदाज बाद आहे का ते बघावं लागेल आणि तिथे काहीतरी गंमत घडली असू शकते, घडामोड घडलेली असू शकते. यस 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 पंचांचा निर्णय लगेचच आपल्या स्क्रीनवरती येणार आहे. शेवटच्या षटकामध्ये या घडामोडी घडताना आपण पाहिलेल्या आहेत आणि निश्चित आता इथे दिवा पेटणार आहे. तो हा फायनल कॉल आहे. फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद आहे. घाबरलो ना, म्हणलं काय झाले, बटन चुकीचं सेट केलं. 6वा धक्का बसेल इथे आणि धावा जरूर एक धावफलकावरती जोडली जाऊ शकते. 88 6 गडी बाद 88. शेवटचं षटक आणि शेवटचा चेंडू. सूर्योदय रायझर्स किती धावांपर्यंत पोहोचायचा? 89 90 91 92 93 94 की अजून किती? यस, ओढून घेतला चेंडूला अलॉंग दी कार्पेट. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक समोर, थ्रो. एसटी रक्षकाकडे विलक्षण वेगवान, एसटी उद्ध्वस्त केली जाते आणि यस पंचांचा निर्णय देखील आपल्यापर्यंत पोहोचतो. यस, फलंदाज पोहोचलेला आहे. 2 धावा पूर्ण होतील. 89 धावा धावफलकावरती येत आहेत. 8 षटकांचा खेळ. 90 धावा 90 धावा फलकावरती येत आहेत. तर टॉस साठी यानंतर लगेच उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. मंडई मास्टर्स विरुद्ध श्रीराम पथक. मंडई मास्टर्स विरुद्ध श्रीराम पथक. टॉस इथे होणार आहे इनिंग ब्रेक मध्ये. बरोबरच प्लेइंग 11 देखील सुपूर्द करा आणि त्याच्यानंतर टीमला व्हेरिफिकेशनला घेऊन या. मंडई मास्टर श्रीराम पथक. चला, दोन्ही संघ ताबडतोब प्लेइंग 11 आणि टॉस साठी उपस्थित राहा. 90 धावा पूर्ण होत आहे धावफलकावरती. विजयासाठी 91 धावांचं लक्ष्य आहे. रमणबाग फायटर संघासमोर सूर्योदय विरुद्ध रमणबाग ही लढत या मैदानामध्ये आपण बघणार आहोत आणि एक जबरदस्त लढत पुन्हा एकदा आपल्या समोर येईल. चांगला स्कोर आहे, फायटिंग स्कोर आहे, त्यामुळं या धावा अडवताना देखील मेहनत आहे, बनवताना देखील मेहनत आहे. गिरीशची फलंदाजी बहरली आज. 22 चेंडूमध्ये 41 धावा. षटकार चौकारांचा पाऊस पडला, कधी पुल तर कधी रिव्हर्स. शानदार फटके खेळले. वैभवला आपण पाहिलं 6 चेंडूमध्ये 13 धावा. विनायक आज अपयशी ठरला. 6 चेंडूमध्ये 2. अनिलने 7 चेंडूमध्ये 18. तर संग्राम 2, गंगाधर 3 आणि रुपेन मात्र धावा काढू शकलेला नव्हता. 90 बनवल्या जात आहेत फलकावरती 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर गोलंदाजांना बघू आपण. प्रज्योतने 1 षटक टाकलं, 13 खर्च केल्या. ऋत्विकने 1 षटक टाकलं, 22 खर्च केल्या. प्रसादनं 2 षटकं टाकली, 23 खर्च केल्या. सत्यजितने 2 षटकं टाकली, 21 खर्च केले. 2 विकेट सुद्धा काढल्या. तर राघवनं एका षटकामध्ये 5 चांगलं षटक राहिलं. अथर्वनं एका षटकामध्ये 4, 1 विकेट देखील काढली, चांगलं षटक राहिलं. तर एकंदरीत आपण पाहिलं की 3 गोलंदाजांनी धावा रोखलेल्या आहेत आणि 3 गोलंदाजांवरती हल्ला झालेला आहे आणि त्यामुळेच 60 षटकांमध्ये 90 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. जवळपास 11, 11:15च्या सरासरीने आता इथे पुढे धावा बनवाव्या लागतील. 11:15ने बनवलेल्या गेलेल्या आहेत. 11.25 आणि या लढतीचं काय होणार आहे पुढे हे देखील आपल्याला समजेल. तोपर्यंत आम्ही विनंती करतो मंडई मास्टर्सला, श्रीराम पथकला, आपण टॉस साठी उपस्थित राहा. ऑफिशियल्स इथे उपस्थित असतील. यानंतरच्या मॅचचा टॉस देखील होईल आणि 91 धावांचा पाठलाग करण्यासाठी, 91 धावांचा कडा सर करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होईल टीम रमणबाग फायटर्स. स्वागत करू रमणबाग फायटर्सचं आणि स्वागत करू सूर्योदय रायझर्सचं. बरोबरीनंच स्वागत करतो इथे योगेश सुपेकर सरांचं. नरेशजी धन्यवाद. उत्कृष्ट समालोचन नेहमीसारखं बहरलेलं आहे आणि आपण या ठिकाणी पाहत आहोत की कशा पद्धतीतून आजचा सामना रंगलेला आहे सूर्योदय रायझर्स आणि रमणबाग वाद्यपथकामध्ये. आणि यानंतरचा होणारा जो सामना असणार आहे तो मंडई मास्टर्स आणि श्रीराम पथक यामध्ये होणार आहे.
पंचांना विनंती, आपण नाणेफेक करण्याकरता या ठिकाणी यायचं आहे. दोन्ही कॅप्टन श्रीराम पथक आणि मंडई मास्टर्स प्लीज या ठिकाणी या. मंडई मास्टर्स प्लीज प्रतिनिधी पाठवा. मंडई मास्टर्सचे कॅप्टन या लवकर मैदानामध्ये. सूरज थोरात, नाणेफेक करूयात. संघनायक उपस्थित आहेत. पंचांना विनंती, नाणेफेक करण्याकरता आपण या ठिकाणी यायचं आहे. पंच कृपया नाणेफेक करण्याकरता या ठिकाणी या. बालेराव सर, नाणेफेक करण्याकरता पंचांना पाठवा. दोन्ही कॅप्टन हजर आहेत. सामन्याला सुरुवात करूयात. त्या दरम्यान नाणेफेक होईल. वळूयात गोपी सरांकडे. धन्यवाद. दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय माणिकचंद ऑक्सिरीज आणि त्याचबरोबर पुनीत बालन ग्रुप आयोजित फ्रेंडशिप कप 2025 चौथ्या पर्वाचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील एक मोठी लढत सध्या पाहायला मिळते. 48 बॉलमध्ये 91 धावांचं लक्ष्य इथे सेट केलेलं आहे आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात देखील होते. दोन्ही सलामीवीर सध्या मैदानामध्ये पोहोचलेत. प्रसाद आणि त्यांच्याबरोबर प्रज्योत आहे. तर अनिल आलेले आहेत पहिल्या षटकासाठी. कमेंट्री बॉक्स एंड कडून पहिलं षटक P1चं. उजव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक एंडला, त्याच्यासाठी एक पॉइंट, एक कव्हर पॉइंट, एक एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑफ, लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि एक थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच बॉल फुल लेनचा होता, खोदून काढला आणि त्याबरोबर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला बॉल गेला, तिथे सिंगल मिळते. सिंगलने दुसऱ्या डावाच्या धावसंख्येचा श्री गणेश होतोय. मोठं लक्ष प्रस्थापित केलं गेलंय. 91 धावा बनवायच्या या सामन्यामध्ये आणि त्यासाठी पॉवर प्लेमध्ये सुरुवात चांगली करणं, फ्लाइंग स्टार्ट विल बिगन इज हाफ डन, तो फ्लाइंग स्टार्ट मिळणं गरजेचं आहे. मात्र सध्या पहिल्याच बॉलवर एकेरी धाव घेतली गेली. प्रज्योत आता स्ट्राईक एंडला आलाय. पहिल्या विकेटसाठीची एक चांगली भागीदारी संघासाठी महत्वाची असणार आहे. राऊंड विकेटने आले त्यावेळेला. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा बॉल बाहेर ठेवलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न. बरोबरच पहा फलंदाजाने गुडघे टेकलेत देखील, मात्र कोणतेही कनेक्शन नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून गेलाय. ऍक्शन रिप्ले पाहूया.
स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु वेग होता, गती धारण केली चेंडूने, चांगल्या टप्प्यावर टाकला गेला, सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावलाय, बरोबरच निर्धाव चेंडू आलाय. 91 धावा, 90 बनवल्या गेल्या पहिल्या डावामध्ये 8 षटकांच्या समाप्तीनंतर चांगली खेळी साकारली. प्रत्युत्तरा देखील 91 बनवायचे आहेत, मात्र सध्या 1 धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. प्रज्योत पुन्हा स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. समोर आहे अनिल. राऊंडी विकेटने, ओहो हो, यावेळेला राऊंडी विकेटने एक अँगल बनवण्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र बॉल चेंडू भरपूर बाहेर गेलाय. पंच आमच्या दिशेने इशारा कळवत आहेत की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा डाव टीमच्या खात्यामध्ये येईल आणि दुसऱ्या डावमध्ये एक्स्ट्रावर थोडीशी नजर ठेवावी लागेल. अतिरिक्त धावा ज्या तुम्ही खर्च करणार आहात, पाहिलं तर 90 धावा म्हणजे फार नाही आहेत आणि त्यामुळे एक्स्ट्रा खर्च करून चालणार नाहीये. पुढे होता बॉल, ऑन साइडला लॉफ्ट केलाय, चांगलं टायमिंग, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, मॅसिव्ह हिट 6. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा. ॲक्शन रिप्ले या बॉलचा पाहायला मिळतोय. स्लाइटली ओव्हर पिच बॉल होता, टप्पा आपल्यानंतर बाहेर निघाला, मात्र अगेन्स्ट द टर्न इथे खेळला, चांगलं टायमिंग जुळवलं, डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला बॉल आणि हा षटकार आलाय. पहिला षटकार पॉवर प्ले मध्ये, धावसंख्या 8 वर पोहोचली आहे. प्रज्योतच्या बॅट मधून हा षटकार, अजून एक वेळेला दुसरा देखील पाठवलाय. हाय हँड हँडसम, बॅक टू बॅक दुसरा षटकार प्रज्योतच्या बॅट मधून, 6 धावा. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा किंवा विचार पक्का मारा छक्का आणि इथे षटकार ठोकलाय. 2 षटकार ठोकले, दोन्ही चेंडू पुढे टाकलेत, स्लॉट मध्ये होते, स्ट्रॉंग झोन मध्ये मिळाले. एखाद्या रणांगणामध्ये योद्धा ज्या पद्धतीने तलवार फिरवतो अगदी तशीच बॅट फिरवली आणि चांगले टायमिंग जुळवत असताना सरळ सीमारेषेच्या बाहेर भिडकावून दिला बॉल. रमणबाग फायटर्सला 91 बनवायची सुरुवात चांगली राहिली. 3 बॉलमध्ये 12 वर खेळतोय, 400चा स्ट्राईक रेट प्रज्योतचा आहे. अनिलने सुरुवात चांगली केली होती, मात्र आता त्याच्यावर दबाव असणार आहे. यावेळेला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल होता, गुडलेनच्या थोडासा पुढे पिच केला. प्लेयर टगआउट नंबर 1 मधलं हे दृश्य पाहायला मिळते. सुरुवात चांगली राहिली रमणबाग टीमची आणि त्यामुळे ह्या टाळ्या देखील वाजणार आहेत. मात्र त्यानंतरचा चेंडू आपण पाहिला तर इथे डॉट बॉल आलाय. खरं तर उलट दिशेने खेळण्याची गरज नव्हती, सरळ बॅटने धावा येत आहेत. अशा वेळेला थोडीशी जोखीम घेतलेली आहे, ती पथ्यावर पडेल का, चुका करून चालणार नाहीये. ओ हो हो, फुल टॉस होता, फुल टॉस होता, मिस केलाय आणि तरी देखील टाळ्या वाजतायत. 2 चेंडू लगातारची डॉट बॉल टाकले गेले. कमबॅक इथे अनिल यांचं देखील आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर निर्धाव होता, 1 चेंडू स्वैरी टाकला गेला, त्यानंतरचे 2 कडक षटकार आले. मात्र शेवटच्या 2 चेंडूंवर प्रज्योतला स्थिर ठेवलं गेलं. धावफलकावर धावा आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा, विकेट गमावलेली नाहीये. सुरुवात चांगली राहिली, 14 म्हणजे सुरुवात चांगली. या सरासरीने जरी पुढे गेले तरी हा सामना जिंकू शकतात. सामन्याचं समीकरण आता 42 चेंडू आणि 77 धावा असं आलेलं आहे. पहिलं षटक संपले, धावसंख्या आहे 14 बिनबाद. तिसऱ्या दिवसाचा थरार सकाळ सत्रामध्ये सुरू झाला. तिसऱ्या दिवसाची सुरुवात, दुपारचं सत्र आणि अगदी एक मोठा सामना इथे रंगलाय. दोन्ही संघ तेवढ्या ताकदीचे आहेत. गुणतालिकेवर देखील सर्वांची नजर असणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. भाऊसो यांच्यावर विश्वास दाखवला गेलाय. दुसऱ्या षटकासाठी एक अनुभवी खेळाडू आहे आणि ते आता गोलंदाजी मार्कवर दाखल झाले. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होईल. स्ट्राईक एंडला प्रसाद असणार आहे. प्रसादसाठी आपण पाहतोय पॉवर प्लेचं दुसरं आणि अंतिम षटक असेल. 2 खेळाडू सध्या पेट्रोलिंग करतायत 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. त्यामधला एक खेळाडू पाहायला मिळतोय लॉंग ऑन मध्ये, दुसरा डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या अगदी मध्ये आहे. त्यानंतर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आहे. कव्हर, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाहीये. कव्हरला एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा बाहेर होता, आता तो एक्स्ट्रा कव्हर मध्ये गेलाय. मिड ऑफ नाहीये. मिड ऑन मध्ये एक फिल्डर आहे. स्थिरक्षकाच्या मागे शॉर्ट थर्डमॅन आणि फ्लाय स्लिप मध्ये खेळाडू गली लावली गेली आहे. बॅकवर्ड पॉइंट गलीमध्ये खेळाडू तैनात आहे आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात आहे. भाऊसो पहिला चेंडू टाकतील. राऊंड विकेट
पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, यावेळेला यष्टीरक्षकाला हुलकावणी दिली बॉलने. धाव एक मिळणार आहे. एकेरीने सुरुवात झाली या षटकाची. अनेक समर्थक इथे उपस्थित आहेत. सार्वजनिक गणपती मंडळांची भारतातील पहिली क्रिकेट लीग फ्रेंडशिप कप 2025 चौथं पर्व, निरंतरता, सातत्यपूर्ण चौथं पर्व. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल, क्रॅकिंग शॉट, कोणी हलणार नाहीये. बॉल हलताना दिसेल. बाउंड्री लाईनच्या पलीकडे चाबूक शॉट आलाय, चौकार आलाय, कडक चौकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच, रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची, चला आता मैदान गाजवा. आउटसाइड ऑफ स्टंपला जागा दिली होती, बॉलला रूम मिळाला आणि त्यानंतर धूम इथे अक्षरशः धूम ठोकली आहे बॉलने. चाबूक शॉट होता, चाबूक शॉट, बॅट फिरवली आणि एखादी चपराक लावावी तसाच हा फटका इथे सजवलाय. चौकार आलाय. चौकाराने धावफलक पुढे जाईल. 19 वर पोहोचलाय. प्रज्योतच्या बॅटमधून हा चौकार मागच्या षटकामध्ये 2 षटकार त्यांनी ठोकले आणि आज एक चांगला इरादा घेऊनच मैदानात गेले. 91 बनवायची सुरुवात चांगली करणं गरजेचं होतं आणि ती सुरुवात, आक्रमक सुरुवात इथे पाहायला मिळते. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण हा सर्वोत्तम बचाव. मात्र भाऊसो यांना इथे कमबॅक करायचंय. जागा बनवली आहे, पूल केलाय इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, स्क्वेअर लेगला पूल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव इथे मिळणार आहे. थ्रो थोडासा खराब आहे, मात्र कलेक्शन लगेचच केलं गेलं. एकेरी धाव इथे घेतली गेली. बरोबर स्ट्राईक रोटेट होईल. दोन्ही फलंदाज तगडे आहेत, ताकदवान आहेत. प्रसाद आणि प्रज्योत 7 बॉल मध्ये 17 वर प्रज्योत खेळतोय. दुसऱ्या बाजूला प्रसाद 2 बॉल मध्ये 1 वर खेळतोय. धावसंख्या 20 आहे. 1.3 षटकांचा खेळ संपलाय. 39 बॉल आणि 71 धावा. पाहिलं तर शक्य, पाहिलं तर कठीण आहे, मात्र ते शक्य करायचंय. अवघड आणि अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये कोण असेल तर ती मेहनत आहे आणि ती मेहनत, ते कष्ट या सामन्यामध्ये, या डावामध्ये करायचे असतील. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र बरोबरच 1 धाव टीमच्या खात्यामध्ये जमा होईल. धाव फलक पुढे चालले. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 20 धावा आहेत. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट, अप्रतिम उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट, प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंग. अर्थातच अमितजी जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम, प्रत्येक आमचा कॅमेरामन तेवढंच चांगलं कामकाज करतोय. आमचे सर्व फिजिओ देखील तेवढंच चांगलं कामकाज करताना पाहायला मिळतात. कोणत्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची काळजी देखील घेतली जाते. आणि हा डॉट बॉल देखील इथे पाहायला मिळते. बरोबरच धाव फलक 21 वर आहे. मागच्या बॉलवर एक बाईची धाव मिळाली आणि त्यानंतरचा चेंडू डॉट बॉल टाकला गेलाय. पॉवर प्ले अजूनही चालू आहे. शेवटचा बॉल आहे पॉवर प्लेचा आणि या चेंडूवर मात्र प्रज्योत प्रयत्न करणार आहे. प्रयत्न केलाय, पुन्हा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, सापळा रचला होता, ट्रॅप मध्ये फसवलाय. पहिला धक्का लागेल. प्रज्योत झालाय बाद. 9 बॉल मध्ये 17 धावा काढून परतीचा प्रवास. OUT आउट. 21 ला 1. येस, थँक्यू डीजे. पहा, खांदे खालावले, सुरुवात चांगली केली. 9 बॉल मध्ये 17 धावांचे योगदान, 2 षटकार आणि 1 चौकार त्याच्या इनिंग मध्ये आपण पाहिला. आता त्यानंतर अजून एक मोठा फटका. पॉवर प्लेच्या शेवटच्या बॉलवर खेळण्यासाठी तो प्रयत्न करत होता, तिथे अपयश आलं आणि तेवढाच चांगला झेल टिपला गेला. पहिला धक्का बसलाय. धावसंख्या स्कोर कार्डवर 21 आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया नेमकं काय घडलं होतं. भाऊसो यांच्या खात्यामध्ये ती विकेट गेली. टप्पा पडल्यानंतर बॉल आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर निघाला होता, मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. शफल झाला होता परंतु सफल झालेला नाहीये आणि बरोबरच ही विकेट आली. महत्वाची विकेट. जो फलंदाज सर्वाधिक चांगला खेळत होता त्याची विकेट मिळाली. फिरोज मुलानी सर आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये आहेत, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. खरं तर अतिशय पारदर्शकतेने निर्णय प्रक्रिया आमचे तिन्ही पंच राबवत आहेत. सध्या ऑन फील्ड ऑफिशियल्स म्हणून आपण पाहतोय अजित भालेराव सर आहेत, त्याचबरोबर वैभव कातोरे सर आणि बरोबरनेच फिरोज मुलानी सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत. त्याचबरोबर राहुल सर आहे, स्कोररचं काम करतायत. त्याबरोबर आमचे दुसरे स्कोरर प्रथम मीडियाकडून कौस्तुभ यांचं देखील चांगलं कामकाज. आमची संपूर्ण व्हेरिफिकेशन टीम काय कामकाज केले, पारदर्शकता प्रत्येक संघासाठी योग्य ती निर्णय प्रक्रियाची नियम ठरवून दिलेले आहेत, अगदी त्याचं काटेकोरपणे पालन केलं जातं याची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर आदरणीय संतोष शहा सर, प्रत्येक घडामोडीवर त्यांचं देखील चांगलं लक्ष आहे. एकंदरीतच सर्वच गोष्टींची योग्य पूर्तता केली जाते या स्पर्धेमध्ये. प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांसहित ही स्पर्धा भेटीला येते. यावर्षी 40+ 2 खेळाडू, 50+ 1 खेळाडू ही संकल्पना देखील सत्यात आली.
जाऊया मैदानाच्या दिशेने. तिसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे. 21ला 1 आहे आणि वैभव आलाय गोलंदाजीसाठी. वैभवचा पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिडल स्टंप यष्टीला फुंकर मारून चेंडू निघाला. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलने सुरुवात झाली. इथे डॉट बॉल खेळून चालणार नाही. 91 बनवायचे आहेत. जेवढे डॉट बॉल येतील तेवढासा तुमच्यावर दबाव आणि दडपण निर्माण होईल. डॉट बॉल खेळणं आमच्या नरेश ढोमे सरांचं एक वाक्य आहे. डॉट बॉल खेळणं म्हणजे स्वतःच्या कुऱ्हाडीने स्वतःचा पाय तोडल्यासारखं आहे. मात्र ते तुम्हाला डॉट बॉल खेळायचे नाहीयेत. यावेळेला एलिव्हेशन आहे. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. मिड विकेट मधून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. तोपर्यंत धाबा मिळणार आहे 2. डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय आणि जोपर्यंत तो चेंडू थांबवण्याचा प्रयत्न करेल तोपर्यंत 2 धावा इथे अर्जित केलेल्या आहेत. दुहेरी बरोबर धाव फलक 23 वर पोहोचलाय. जिथे 91 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रसाद 5 बॉल मध्ये 3 वर खेळतोय. धनेश आलेला आहे नवीन फलंदाज. धनेश आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाहीये. नॉन स्ट्राईक एंडलाय. वैभवचा पुढचा चेंडू लो फुल टॉस होता. थोडासा पुढे सरसावला. क्रॉस बॅटनी लॉंग ऑनला दिशा दिली. अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला आणि प्रत्येक षटकामध्ये काही चेंडूंचा वेट करावा लागेल. काही चेंडूंची वाट लावावी लागणार आहे. काही फटके तुम्हाला बनवायचे असतील कारण 91 धावा सहजासहजी बनणार नाहीयेत. पहिल्या डावाची ज्या पद्धतीने आपण पाहिली की फलंदाजी जशी राहिली प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्या डावामध्ये देखील तुम्हाला पलटवार करायचा प्रति हल्ला करायचा आणि काही फटके त्यासाठी तुम्हाला बनवायचे असतील. गॅप शोधावा लागेल. बी सायलेंट डोंट व्हायलेंट बी सायलेंट अँड शो युअर टॅलेंट. तुम्हाला तुमचाच टॅलेंट दाखवायचे. 24ला 1 आहे. तिसऱ्या षटकामध्ये वैभव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आहे धनेश जो पहिला चेंडू या डावामध्ये सामना करणार आहे. पहिल्या चेंडूचा क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल झालाय. आखू टप्प्याचा बॉल आउट साइड ऑफ स्टंप बाहेर जाणारा बॉल ऑन साइडला खेचून आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. मात्र फॉलो थ्रू मध्ये अडवला गोलंदाजाने. आणि फॉलो थ्रू मध्ये ज्यावेळेला तुम्ही बॉल अडवता त्यावेळेला तुम्हाला नजर ठेवावी लागते कारण नुकताच चेंडू तुम्ही डिलिव्हर्ड केलेला असतो. त्यानंतर तुमचं बॉडी बॅलन्स तुमची नजर एकाग्रता ही गरजेची असते. फुल टॉस होता मिस केलाय. यावेळेला टायमिंग जुळलेलं नाहीये. कनेक्शन नव्हतं. मात्र 1 धाव इथे मिळणार आहे. धनेश हे खरं तर 50+ चे खेळाडू आहेत. त्यांच्यासाठी फुल टॉस होता. मेजवानीचं प्रारूप गोलंदाजाने इथे दिलं होतं ते स्वीकारलेलं नाहीये. मात्र 1 धाव इथे मिळते. एकेरी बरोबर धाव फलक पोहोचलाय 25 वर. शेवटचा चेंडू आता तिसऱ्या षटकातला इथे टाकला जाईल. कारण रन रेट 8.82 ने चाललाय पण तो वाढवावा लागणार आहे. ओहो यावेळेला चांगला स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. अफलातून टायमिंग. नेत्रदीपक फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौका. आला मौका मारा चौका. विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा. फळा किंवा यष्टीची चला आता मैदान थँक्यू. गाजवू. ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. तर हा बॅकफुटला गेला. स्क्वेअर कट होता. स्क्वेअर ड्राईव्ह नव्हता. स्क्वेअर कट केलाय. कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळाला. मागच्या पायावर बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि त्यानंतर स्क्वेअर कटचा एक देखना फटका शैलीदार फटका गुंडाप्पा रंगनाथ विश्वनाथ स्टाईलने खेळा आणि इथे एक चौकार वसूल केलाय. चौकारानेच षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे 29. 1 गडी बाद. दुसऱ्या डावामध्ये 91 धावसंख्येचा पाठलाग करत असताना रमणबाग फायटर्स. सूर्योदय रायझर्सने मात्र पहिल्या डावामध्ये खूप चांगली फलंदाजी केली. 90 पर्यंत मजल मारली गेली आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात चांगली राहिली. 3 षटकानंतर 29 आहेत. पार्टनरशिप 6 बॉलमध्ये 8 धावांचे आतापर्यंत पाहायला मिळते. रूपेन आलेले आहेत. हे देखील अनुभवी खेळाडू आहेत. गेल्या अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 4थ्या षटकाला सुरुवात होईल. धनेश 1 वर खेळत आहेत. प्रसाद 8 वर पोहोचलाय. पहिला चेंडू राऊंडी विकेट. पहिलाच बॉल लेंथवर होता. लेंथ बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी हाय हॅलो करत निघून गेला. घड्याळामध्ये बरोबर 5 वाजले. 5 वाजून 2 मिनिटं झाले आणि या बॉलने विचारलं असेल हाय हॅलो संध्याकाळचा चहा घेतलाय का असा प्रश्न विचारतच यष्टीरक्षकाच्या दिशेने गेला. डॉट बॉलनी सुरुवात झाली आहे. 29ला 1 आहे आणि आता पुन्हा एकदा धनेश तयार होत आहेत दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी. क्रॉस बॅटने खेळाय. मिडॉनला दिशा द्यायची होती. मिडॉन मध्ये फिल्डर नाहीये. शॉर्ट मिड विकेट लावला गेलाय. तो मात्र चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत काऊ कॉर्नरच्या दिशेने वैभवच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव इथे देखील मिळते. एकेरी बरोबर धाव फलक आता पोहोचलेला आहे 30 वर. 1 गडी बाद 30. 91चं लक्ष अजूनही इथून 61 बनवायचे आहेत. जसं हे षटक संपेल लगेच पुढच्या सामन्यासाठी कॉल असणार आहे. जिथे मंडई मास्टर्स आणि त्यांच्या विरुद्धात श्रीराम पथक हे 2 संघ असणार आहेत.
यावेळेला फाईन लेगला दिशा दिली, क्षेत्ररक्षक दाबेल, बॉल थांबणार नाहीये, चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, इथे 4 धावा आलेल्या आहेत, चौकार आलाय. आला मौका मारा चौका विचार पक्का आणि हे मारा पहा आमचे समर्थक आहेत, त्याचबरोबर मान्यवर, काही समर्थक, मान्यवर सर्वच या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहतात. खरं तर सरांनी देखील एक काळ गाजवला असेल क्रिकेटचा, आणि ही दोस्ती तुटायची नाही. दोन्ही मित्र एकमेकांच्या बाजूला बसलेत, फ्रेंडशिप कपचा आनंद घेत. आपलं सहर्ष स्वागत आहे सर फ्रेंडशिप कप मध्ये. आजही त्यांच्यातलं क्रिकेट जरी ते आता खेळत नसले तरी ते पाठिंबा देण्यासाठी दाखल झालेत, आणि ही देखील एक मोठी बाब आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य समाधान सांगून जाते की फ्रेंडशिप कपवर किती प्रेम करतात. यावेळेला लॉफ्ट केलाय, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक, चेंडूने सीमारेषा गाठली आहे, षटकार ठोकलाय प्रसादच्या बॅट मधून, अजून एक षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा थँक्यू डीजे. वैभव आणि सुमित, वैभव आणि सुमित, जर्सी नंबर 70 आणि 77 तुमच्यासाठी डगआउट आहे, तुम्ही डगआउट मध्ये बसून या मॅचचा आनंद घ्या. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया या चेंडूचा, कशा पद्धतीने आक्रमण केलं गेलं, आणि पुन्हा आपण पाहतोय हे दोनही आमचे मान्यवर. खरं तर आजही क्रिकेटवरचं प्रेम सध्या ते स्क्रीनवर पाहतोय आपण, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान. क्रिकेटमध्ये वय नसतं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून अजून एक वेळेला, परंतु या वेळेला क्षेत्ररक्षक आहे, चूक केलेली नाहीये, चांगला झेल, बाउंड्री लाईनला खेटून उभा होता, सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये दुसरा धक्का बसेल, प्रसाद बाद झालाय. हा बॉल मध्ये 18 धावा काढल्या, 40 धावसंख्या झाली आहे, 2 गडी बाद. सेक्शन रिप्ले पाहूया, शफल झाला होता, पुन्हा जागा बनवली, स्क्वेअर लेगच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न अगदी क्लोज होता. वाह, काय क्षेत्ररक्षण केलंय. हाताचा दोन्ही हात ज्या पद्धतीने एकत्र आले, मात्र पडताळणी केली जाते. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवला गेलाय, आणि ते दूध का दूध पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी हे मात्र आपल्या समोर रंगील. काही कॅमेरा वर्क साठी मी कौतुक करेन आमच्या प्रथम मीडियाचे जे कॅमेरामन आहेत, काय कॅमेरा वर्क केले, अप्रतिम, क्वालिटी विथ क्लॅरिटी. आणि त्यानंतर आता फलंदाज निघालाय डगआउटच्या दिशेने. अजून एक विकेट चांगला खेळत होता, मात्र थोडीशी जोखीम घेतली, रिस्क आहे तो इश्क आहे, जोखीम घेणं गरजेचंच होतं, मात्र ती जोखीम पथ्यावर पडलेली नाहीये, अंगलट आली, बरोबर स्वतःची विकेट इथे गमावली आहे. लाल बत्ती पेटली आहे, लाल दिवा इथे ब्लिंक झालाय, म्हणजे इथे फलंदाज धोक्याची घंटा आणि फलंदाज बाद झालाय. अजून एक सफलता, दुसरा धक्का बसतोय, धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 40, 2 गडी बाद. आणि आता समीकरण आहे 25 चेंडू 51 धावा. मराठी कमेंट्रीज खूपच छान करत आहात, खूपच छान वाटतंय मॅच पाहायला. श्रीकांत मेलकरी यांची ही कमेंट आहे, धन्यवाद श्रीकांतजी. आम्ही आपलं स्वागत करतोय फ्रेंडशिप कपमध्ये. आपल्या सर्वांची कमेंट्स, आपल्या सर्वांचा पाठिंबा नेहमीच आम्हा सर्वांना कमेंटेटर्सना पण ऊर्जा देते. मात्र आपण पाहतोय कशा पद्धतीने हा झेल टिपला गेला, अप्रतिम, निव्वळ अप्रतिम झेल होता. फलंदाज बाद झालाय. नेक्स्ट मॅच साठी कॉल आहे, दोन्ही टीमचे कॅप्टन मंडई मास्टर्स आणि श्रीराम पथक. आपण दोन्ही संघ व्हेरिफिकेशन साठी आपल्याला थोडी दाखल पाहिजे, आणि त्यानंतर टॉस होणार आहे, थोडं लवकर या. टॉस करायचा, येस टॉस होईल, प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस होईल, जिथे योगेश सुपेकर सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. योगेश सर आहेत तिकडे. वेळेचं बंधन देखील असेल, कारण एक काळ होता मित्रांनो, घड्याळ कुणाकडेही नसायचं, मात्र वेळ सगळ्यांकडेच असायची. आज घड्याळ सगळ्यांकडे आहे, मात्र वेळ कुणाकडे मिळत नाही, त्यामुळे वेळेचं बंधन आपल्याला पाळावं लागणार आहे. 10.43च्या सरासरी, आणि सध्या आपण पाहतोय स्क्रीनवर ऑक्सिरिच 300% मोर ऑक्सिजन. माणिकचंद ऑक्सिरिच ही शुद्ध पाण्याचा पुरवठा करणारी कंपनी 2002 पासून ग्राहकांच्या सेवेत आहे. 300% जास्त ऑक्सिजन असलेली पाणी विविध प्रक्रिया करून रिव्हॉल्युशनरी ऑक्सिजनेशन प्रोसेसने बनवले जाते. पाण्यामध्ये भरपूर न्यूट्रियंट्सने मानवी शरीराला उपयुक्त आहेत ते मिसळलेले आहेत. भरपूर न्यूट्रियंट्स आहेत जी मानवी शरीराला उपयुक्त आहेत. जाऊया टॉस साठी, इथे योगेश सर आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. ओ टू यू सर, नेक्स्ट मॅचचा होईल टॉस. घड्याळ तेच वेळ नवी. नमस्कार. फ्रेंडशिप कप 2025 सार्वजनिक गणपती मंडळांची भारतातील पहिली क्रिकेट लीग, आणि आता या सामन्याच्या दरम्यान पुढे होणारा जो सामना ज्यांच्यामध्ये होणार आहे, अखिल मंडई मंडळ मंडई मास्टर्स विरुद्ध श्रीराम पथक. दोन्ही संघनायक
या ठिकाणी आपल्यासोबत आहे सूरजजी थोरात आणि युअर गुड नेम रितेश काळे श्रीराम पथक. मी पंचांना विनंती करतो की आपली नाणेफेक त्यांना आपण समजून सांगूयात. नाण्याच्या एका बाजूला पुनीत बालन ग्रुप आहे, दुसऱ्या बाजूला मानीच्या नॉक सिरीज आहे. कोण कॉल घेत आहे? श्रीराम पथकाने आवाज दिलेला आहे. अखिल मंडई मंडळ पुनीत बालन ग्रुप नाणेफेक जिंकलेला आहे. क्षेत्ररक्षण गोलंदाजीचा निर्णय त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. श्रीराम पथक फलंदाजी करता आपण सज्ज व्हायचं आहे. दोन्ही मंडळांना खूप साऱ्या शुभेच्छा आहे. सूरज थोरात आपली जोरात बॅटिंग आम्ही परवा दिवशी पाहिलेली आहे. एक अनुभव आपल्यातला त्यातून दिसतो आणि आपली टीमही खूप छान आहे. तर एक आहे की फलंदाजी न निवडता क्षेत्ररक्षण गोलंदाजीचा निर्णय का घ्यावा सर? एक टार्गेट समोर असतं, त्यानुसार आपल्याला प्लॅन करून चेस करता येईल हेच आपल्या डोक्यात असतं, त्यामुळे आम्ही बॉलिंग घेतो. गोलंदाजीचा जो आहे त्यांचं म्हणणं असं आहे की थोडासा अंदाज येतो असतो. तुमचा फलंदाजीचा काय अंदाज आहे? यांचा अंदाज चुकवणारा असणार आहे का तो? लास्ट टाइम आम्ही बॅटिंग करूनच मॅच जिंकलो होतो आणि आज पण आम्हाला बॅटिंगच हवी होती. सो गुड टू लूज दिस टॉस. थँक्यू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांना विनंती, नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला आपण नाणे भेट देत असतो. या बात आहे. दोन्ही संघाचे अभिनंदन केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. अखिल मंडई मंडळ शारदा गजाननाची कृपा सर्वांवरती राहो. फ्रेंडशिप करून 25. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. माननीय गोपी सर. येस, थँक्यू योगेश सर. बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने जाऊया. नाणेफेकीचा कौल नुकताच झालाय, त्याची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. पुढच्या सामन्यामध्ये मंडई मास्टर्स विरुद्ध श्रीराम पथक असा सामना रंगेल. मात्र या सामन्यामध्ये सुरुवात चांगली राहिली. 4 षटकानंतर 41 आहेत, 2 गडी बाद झालेत. आता 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 50 धावा इथून बनवायचे आहेत. पहिलाच बॉल समोर खेळ आहे, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे, लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे, गलती से मिस्टेक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, उडी उडीच्या चौकार आलाय, 4 धावा. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार वा असो मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया. येस, थँक्यू डीजे. सुमधुर संगीत देखील आपण ऐकलं. थीम सॉन्ग आहे खरं तर हे आपल्या फ्रेंडशिप कपचं. पहिल्याच बॉलवर क्षेत्ररक्षकाने थोडीशी चूक केली, त्यानंतर फुललींचा बॉल पायावर टाकण्याचा प्रयत्न केला. बॉटम हँडचा वापर करत असताना पॉइंटला बॉलला फक्त पुश केले, खुश झालेत. एकेरी धाव मिळते आणि ते पहा फलंदाज बहुधा निघालाय. नेमकं मैदानात काहीतरी घडामोड घडली हे नक्की आहे, त्यावर लक्ष टाकूया. एकेरी धाव इथे मिळणार आहे. धाव फलक 1 ने पुढे चाललाय. धावा झालेल्या आहे स्कोर कार्डवर 46 धावा, 46. 46 ला 2 आहेत. गंगाधर इथे ओव्हर नंबर 5 मध्ये गोलंदाजीसाठी दाखल झाले. पहिल्याच बॉलवर चौकार होता. दुसरा चेंडू मात्र हलक्या त्याने खेळून काढला, तिथे सिंगल घेतली आहे. सत्यजित आणि धनेश 4 बॉल मध्ये 2 वर घेतात. गंगाधर उंची चांगली आहे. 46 ला 2 आहेत. 22 बॉल मध्ये 45 बनवायचे आहेत या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. आणि या विला राऊंड विकेटने येतील गंगाधर. बॅक ऑफ द हँड टाकलाय. फुललीचा बॉल ड्राईव्ह केला अलॉंग दी कार्पेटनी बॉल जाईल मिड ऑफ रिजन मध्ये. तिथे क्षेत्ररक्षक थोडासा पुढे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक मिड ऑफ मध्ये दाखल झाला. मिड ऑफ मधून थोडासा तो मागे होता. तिथे मात्र एकेरी धाव मिळते. सिंगलने स्ट्राईक देखील रोटेट केली जाते आणि स्ट्राईक रोटेट होणं देखील गरजेचं आहे, कारण दोन्ही फलंदाज तेवढ्याच ताकदीचे आहेत. गोलंदाजावर दडपण टाकण्यासाठी स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं असतं. 47 ला 2. यावीला स्लाइस केलाय बॉल, फोर्स केलाय बॉलला, कव्हर्स मधून काढलाय. एक टप्पा घेत असताना नाहीतर इथे डायरेक्ट गेलाय. पंचांचा इशारा येतोय, हा षटकार आहे. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का, पकडा कॅच रनआउट काढा, खेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू, असो हार वा. थँक्यू डीजी. काय ताकद लावली इकडे, मागे गेला, बॉडी वेट पूर्णपणे मागे ट्रान्सफर केला आणि बॅट फिरवली आणि एवढ्या जोरात फिरवली की ती बॅटची हवा आमच्या कमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचली आणि तिथे निश्चित झालं की हा षटकारच येणार आहे. 6 धावा. अजून एक वेळेला कुलवर टप्प्याचा चेंडू बॉटमॅनचा वापर केलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला, मात्र हे मिनी हेलिकॉप्टर होतं. काऊ कॉर्नरच्या दिशेने गेला बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव घेतली जाते. षटकारानंतर एकेरी धाव
अंडरस्टँडिंग क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट, या सगळ्याच गोष्टी पाहायला मिळते. कारण जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो देखील लक्षात घेणं आणि त्यानुसार रणनीती आखणं हे गरजेचं राहतं आणि तेच दोन्ही फलंदाज करत आहेत. यावेळेला फुल टॉस होता, मात्र बॅटची कड घेतली आहे का हे पाहिलं जाईल. फुल टॉस बॉल टाकला गेलाय, पंच चर्चा करतायत तिथे. हा चेंडू महत्वाचा असणार आहे. दिस इज क्वालिटी. रॉबर्ट गेमिंग वायटी यांची ही कमेंट आहे. येस, थँक्यू रॉबर्ट गेमिंग वायटी. दिस इज क्वालिटी आणि क्वालिटीच आहे. फ्रेंडशिप कप म्हटलं की नेहमीच क्वालिटी येते, दर्जा येतो. नो बॉलचा सिग्नल आहे, नो बॉल आलाय. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट, गलती से मिस्टेक, चूक झाली. परंतु आता चुकीला माफी नाही हे क्रिकेटचं परिसूत्र आहे. शुभम निर्मल यांची देखील कमेंट आहे क्वालिटी. धन्यवाद शुभमजी, आपले देखील स्वागत आहे. नो बॉल बरोबरच फ्री हिट असणार आहे आणि आता फ्री हिटच्या या बॉलवर काय घडणार. 2007 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या पटलावर फ्री हिट आला आणि पहिला फ्री हिट देखील क्रिकेटचा देव सचिन रमेश तेंडुलकर यांनी फेस केला होता. मात्र आता फ्री हिट आहे आणि या फ्री हिटच्या बॉलवर एक मोठा हिट येईल का याची देखील उत्सुकता आहे. नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टनना विनंती आहे की आपली संपूर्ण टीम घेऊन आपण या, कारण तुमची प्लेइंग 11ची अपडेट आमच्याकडे पोहोचणं गरजेचं आहे. कॅप्टन या टीमची आवश्यकता नाहीये. दोन्ही टीमचे कॅप्टन मंडई मास्टर्स आणि श्रीराम पथक आपल्याला विनंती आहे त्वरित या. फ्री हिटचा बॉल असणार आहे. पंचांनी हेरलं. अजित भालेराव सरांना आपण पाहतोय सध्या मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत. त्यांच्याबरोबर स्पेलिंग पंच म्हणून वैभव कातोरे सर, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मानद पंच आहेत. डोळ्यात तेल घालून पंचांची भूमिका ते पूर्ण करतायत. फ्री हिटचा बॉल आहे. ओ हो, वाईड यॉर्कर आहे, वाईड यॉर्कर. इथे बचाव केलाय, स्वतःचा पाय चाललेले नाहीयेत फलंदाजाचे आणि त्यानंतर इथे एक निराशा देणारी रिॲक्शन त्यांनी दिली. चला धनेश सर, फ्री हिट कन्वर्ट करा. पृथ्वी हुले यांची ही कमेंट होती, मात्र तो कन्वर्ट झालेला नाहीये. चेंडू निर्धाव चाललाय. बरोबरच 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 नंतर 91चा पाठलाग करत असताना 55 आहेत. 2 गडी बाद. रमण बाग. अफलातून क्वालिटी आहे लाईव्हची. इंटरनॅशनल क्रिकेटच्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या तोड अशी लाईव्ह स्ट्रीमिंग प्रथम स्पोर्ट्स मीडियाची कमाल. जी तो पुणे चॅप्टर. येस, आपले देखील खूप खूप धन्यवाद. आणि मी मगाशीच उल्लेख केला की प्रथम मीडिया ब्रॉडकास्टिंग म्हटलं की क्वालिटी येते. क्वालिटी विथ क्लॅरिटी. आम्ही जी जगताप आणि त्यांची संपूर्ण टीम कामात इमानदारी आणि मग यश आपल्या दारी. इमानदारीचं काम आहे. अतिशय चांगल्या उत्तम दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते. धाव फलक 55 आहे. 2 गडी बाद. जिथे 91 बनवायचे आहेत या सामन्याला जिंकण्यासाठी. ग्रेट कॅमेरा वर्क, वेल ऑर्गनाइज. शिरीष सावंत यांची ही कमेंट आहे. शिरीषजी सावंत आपले देखील आम्ही फ्रेंडशिप कप मध्ये स्वागत करतो आहोत. खरं तर मायबाप क्रीडा रसिक मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत. युट्यूबद्वारा प्रथम मीडियाच्या माध्यमातून जे मायबाप क्रीडा रसिक ऑनलाईन आमच्यासोबत जोडले गेलेत, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आणि सध्या हे डगआउट मधलं वातावरण दाखवलं जाते. काही चेहरे गंभीर आहेत. खरं तर गौतम गंभीर देखील 2011च्या बल्कमध्ये जेवढा गंभीर नव्हता तेवढे काही चेहरे गंभीर पाहायला मिळत आहेत आणि ते गंभीर राहून चालणार नाहीये. वातावरण गंभीर तिथे आम्ही खंबीर असाच इरादा खरं तर फलंदाजांना द्यायचा आहे. या खेळाडूंच्या भावमुद्रा पाहायला मिळतात. 5 षटकांचा खेळ संपलाय. 55 आहे. 2 गडी बाद. इथून जर आपण पाहिलं तर अजूनही रिक्वायर्ड रन रेट हा 12 आला. आस्किंग रन रेट 12च आहे. सत्यजित 5 बॉलमध्ये 13 खेळत आहेत. 7 बॉलमध्ये 3 धनेश आहेत. 2 गडी बाद झाली. 55ला 2. येणारे 18 चेंडू भरपूर महत्वाची असणार आहेत. 91चं लक्ष होतं. पार्टनरशिप 8 बॉलमध्ये 15 धावांची बनली आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ. एक्स्ट्रा मध्ये आतापर्यंत 2 आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होईल. गंगाधर यांनी या षटकामध्ये थोडे महागडे ठरले, एक्सपेन्सिव्ह राहिले. 18 चेंडू आणि 36 धावा. अशक्य आणि अवघड या 2 शब्दांच्या मध्ये काय आहे मगाशी मी सांगितलंय. मेहनत, जिद्द, चिकाटी, सातत्य, मेहनत हे गुगलच्या प्ले स्टोर किंवा ॲपलच्या ॲप स्टोर वरून डाउनलोड करता येत नाही. नेतृत्व आणि कर्तृत्व हे उसणं मिळत नसतं, ते घडवावं लागतं. ओर पिच बॉल, त्याच्यावर हल्ला पाठवलाय डाऊन दी ग्राउंड. आपला फटका 440चा झटका. कडक बेधडक बॅटिंग षटकार. आला मौका मारा चौका, विचार पक्का मारा छक्का. पकडा कॅच रनआउट काढा, वेळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवा. येस, थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले पाहूया. अक्षरशः तुटून पडला. ओव्हर पिच होता, डोळे विस्पारले आणि त्यानंतर बॅट फिरवली, एक पाऊल बाहेर काढलं आणि त्यानंतर मनगट लाटली, ताकद दाखवली. मेंदू आणि मनगट एकत्र आलं की समोरच्याला आसमान दाखवता येतं.
यावेळेला गोलंदाजाला आसमान दाखवलंय. फुल टॉस टाकलाय. फुल टॉस वर फुल टॉल वसूल केलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. अजून एक वेळेला दुसरा लगातारचा षटकार. सत्यजितच्या बॅट मधून 6 धावा. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा असू दे जीत. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे खेळूया. मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मजेत आता आपण सारे. येस थँक्यू डीजे. 2 षटकार ठोकलेत. आंतरराष्ट्रीय दर्जाचे नियोजन केले महेशजी यादव यांची कमेंट आहे. महेशजी धन्यवाद, आपले देखील स्वागत आहे. 2 षटकार ठोकलेत. 18 मध्ये 36 पाहिजे होते आणि तिथून तुटून पडलाय. सत्यजित नावातच जीत आहे आणि सध्या 7 बॉल मध्ये 25 वर पोहोचलाय. 67 धावा आहेत. 2 गडी बाद. पुढचा चेंडू ओव्हर दी विकेटने असेल. अजून एक वेळेला तिसरा देखील उडवलाय. हा देखील बाउंड्री लाईनच्या पलीकडे उत्तुंग षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू. अप्रतिम बॅटिंग. निव्वळ अप्रतिम. बी फिअरलेस नॉट केअरलेस. आणि काय फलंदाजी केली. त्यानंतर रुमाल उडवले आमच्या एका मित्राने. 73 धावा आहे. 2 गडी बाद. 3 लगातारचे षटकार आणि बहुधा आज 6 मारायचे. उत्कृष्ट कॉमेंट्री. माहीत नसलेल्या जुन्या क्रिकेटच्या गोष्टी ऐकायला मिळत आहेत. खूपच छान. कौस्तुभ गोडबोले यांची ही कमेंट आहे. धन्यवाद कौस्तुभजी गोडबोले, आपले देखील स्वागत आहे फ्रेंडशिप कप मध्ये. 3 बॉलवर 3 षटकार ठोकलेत. आज 6 येतील का. खरं तर सामन्याची हवा काढून घेतली परंतु सामना संपलेला नाहीये. दोन्ही टीमसाठी मॅच ऑन आहे. 73 ला 2 आहेत. खूप छान नियोजन. सोमिल बर्वे यांची कमेंट आहे. धन्यवाद. गोलंदाज तयार. ओव्हर दी विकेटने हा ट्रॅकर हा देखील पाठवलाय. सहकार नगरला फेरफटका घालून चेंडू पुन्हा मैदानात येईल. लगातारचा लगातो 6 चौथा षटकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा असू दे जीत. तुफान आलंय मैदानामध्ये. वादळ आलंय. मॅक्सिमम दाखवले जात आहे. चौफेर टोले जंग फटकेबाजी केली जाते. एखादं वादळ ज्यावेळेला गुंगावतो त्याआधी ते पूर्वसूचना देतं आणि पूर्वसूचना दिली होती आणि त्यानंतर अक्षरशः तुटून पडलाय. प्रत्येक बॉलवर षटकार आणि चौकार. खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी. मारेन तर चौकारच मारेन. एकेरी दुहेरी धावा घेणारच नाहीये. हेच परिस्थिती इथे अवलंबलंय आणि त्यानंतर सामन्याची पूर्णपणे हवा काढून घेतली आहे. 79 वर धाव फलक पोहोचलाय. 9 बॉलमध्ये 37 वर सत्यजित पोहोचलाय. 4 बॉलमध्ये 24 या षटकात आल्यात. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आज 6 षटकार पाहायला मिळणार का असाच प्रश्न इथे निर्माण झालाय. 4 बॉलवर 4 मारलीत. आज सत्यजित एक नवीन इतिहास 4थ्या पर्वामध्ये रचेल का, निर्माण करेल का याची देखील उत्कंठा शिगेला लागली आहे. सत्यजित ढोलासारखे फोडतोय. महेश यादव यांची ही कमेंट आहे. धन्यवाद महेशजी. यावेळेला हा पंप जॅक केलाय. बॉल जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे. बॉल थांबला नाहीये. चौकार आलाय. 4 धावा 4 षटकार 1 चौकार. आला मौका मारा चौका विचार पक्का मारा छक्का पकडा कॅच रनआउट काढा फळा किंवा यष्टीची चला आता मैदान गाजवू असो हार बा असू दे जीत. 91 धावांचं लक्ष होतं. असं वाटलं होतं की सामना खूप क्लोज येईल. सत्य अजून 2 मारून टाक बाबा. बस काय बाबा. आल्या 4 षटकार आणि 1 चौकार आलाय. पराग चव्हाण यांची कमेंट आहे. धन्यवाद परागजी. अजून 2 मारायला सांगितलेत. 1 बॉल शिल्लक आहे या षटकातला. वैभववर आज पूर्णपणे दबाव असेल मात्र सन्मान दिलाय. हलक्या त्याने बॅट आणि पॅड एकत्र आणलं. सन्मान दिलाय. क्रिकेटचं हे परिसूत्र आहे. क्रिकेटच्या पटलावर सर सुनील गावस्कर नेहमी सांगतात चांगल्या चेंडूचा सन्मान करा, खराब चेंडूचा समाचार घ्या. हा बॉल अगदी लेंथवर टाकला होता मात्र सरळ बॅटने सन्मान दिला. एकेरी धाव घेतली आणि दुसऱ्या बाजूला रणनीती होती की 1 घ्यायची आणि स्ट्राईक एंडला यायचं. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूया. शेवटच्या बॉलवर सिंगल आली. उंची होती का हे पाहिलं जाईल या चेंडूवर. पंचांनी देखील डोळ्यात तेल घालून घारीची नजर पंचांनी ठेवली प्रत्येक घडामोडीवर आणि बरोबरच आपण पाहतो हे षटक संपलेलं आहे. 91 धावांचा पाठलाग करत असताना अक्षरशः तुटून पडलाय सत्यजित. धनेश यांनी देखील तेवढी साथ दिली आणि ते सांगतायत की इथून तुला घाई करायची नाहीये. अगदी शांतपणे आपल्याला खेळायचा सामना आपल्या दिशेने आलाय.
ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया शेवटच्या षटकामध्ये ते 4 उत्तुंग षटकार डाऊन दी ग्राउंड मारले. त्यानंतर हा स्क्वेअर लेगच्या डोक्यावर पाठवून दिला. फुल टॉस होता. एखाद्या लहान मुलाला लॉलीपॉपचं चॉकलेट द्यावं, त्याने ते स्वीकारावं आणि हा स्मित असते द्यावं, असा हा फटका होता. आणि त्यानंतरचा हा षटकार चार षटकार आणि 1 चौकार आणि षटक भरपूर मोठं केलं. फुललींचा बॉल होता, ड्राईव्ह केला यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप दर्जेदार आहे. समालोचक सर अर्धशतक करेल का सत्यजित? कोणताही बाकी आता करता येणार नाहीये, मात्र तो ज्या पद्धतीने खेळतोय अर्धशतकाच्या समीप पोहोचलाय. 12 बॉलमध्ये 44 वर पोहोचलाय. सत्यादादा 50 पूर्ण कर, विकास इंदुलकर यांची कमेंट आहे. सत्यजितचा फॅन फॉलोअर भरपूर आहे. पुनीत दादा 1 नंबर नियोजन केले. रुद्र वाडगुळे यांची कमेंट आहे, धन्यवाद. आणि आदरणीय पुनीत दादा बालन नेहमीच द्यायचं तर उत्तम दर्जाच देतात आणि या स्पर्धेचा दर्जा देखील आपण अनुभवतोय. नेहमीच क्वालिटी असते प्रत्येक गोष्टीमध्ये. धावफलक 86 वर पोहोचलाय. 2 गडी बाद झाले. सत्यजित साठी संधी आहे आणि अर्धशतक पूर्ण केले. बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अर्धशतक पूर्ण केलंय. बरोबरच सामन्याची हवा काढून घेतली आहे. सामना इथे समाप्तीच्या दिशेने. 8 विकेटने सामना इथे जिंकलाय. रमणबाग फायटर्सने 1 हाती लढलाय. सत्यजित अर्धशतकाबरोबरच सामना जिंकून दिलाय. थँक्यू डीजे. फुल टॉस टाकला. स्क्वेअर लेगच्या डोक्यावर षटका ठोकला. 44 वर खेळत होता आणि आमच्या एका मित्राने कमेंट केली होती की अर्धशतक होईल का? ते अर्धशतक पूर्ण केलंय. काय फलंदाजी केली, तोडफोड. आज पूर्णपणे गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करून घेतली आहे सत्यजित. आणि त्यानंतर त्याची रिॲक्शन पहा. त्याने सांगितलंय मै हो ना, जिथे विषय गंभीर जिथे मी नेहमीच खंबीर. आणि आज वादळी खेळी साकारली. अर्धशतक इथे पूर्ण केलंय. सामना इथे संपलाय. 8 गड्यांनी हा सामना संपलाय. पुढच्या सामन्याला सुरुवात होईल. मात्र आपण जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी, जिथे आपल्यासोबत योगेश सुपेकर सर जोडले जातील. ओट यू सर. मात्र या सामन्याचा संपूर्ण लेखाजोगा देखील आपल्या समोर असेल. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली गेली. 90 धावा पहिल्या डावामध्ये बनवलेले होते. 91 धावांची सुरुवात करत असताना त्यानंतर हा जल्लोष पहा, सेलिब्रेशन पाहायला मिळालं. विक्टरी झाली रमणबाग टीमसाठी. एक मोठा विजय या सामन्यामध्ये त्यांनी मिळवलाय. सूर्योदय रायझर्स साठी थोडीशी निराशा आहे. हार्डलक. पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करायचं आहे. आणि बरोबरच या संपूर्ण मॅचची समरी, मॅचचा लेखाजोगा आपल्या समोर आहे. दुसऱ्या डावामध्ये आपण पाहतो पहिल्या डावामध्ये 90 झाल्या होत्या. 6 गडी बाद. गिरीश यांनी पहिल्या डावामध्ये 41 धावा काढल्या होत्या. 22 मध्ये. दुसऱ्या डावात सत्यजित 13 बॉलमध्ये 50 धावा त्याने ठोकल्यात. नाबाद राहिला. सत्यजितने गोलंदाजी देखील चांगली केली होती. 2 षटके 21 धावा आणि 2 विकेट. प्रसाद यांनी चांगली साथ दुसऱ्या डावामध्ये दिली. 18 धावांचं योगदान त्यांनी दिलं. प्रज्योतने 9 बॉलमध्ये 17 काढल्या. धनेश 7 बॉलमध्ये 3 वर नाबाद राहिले. बापू सो यांचं 1 षटक 5 धावा त्यांनी खर्च केला. 1 गडी बाद केलाय. रुपेन यांचं 1 षटक 12 धावा 1 गडी त्यांनी बाद केला. अनिल यांचं 1 षटक 14 धावा त्यांनी खर्च केला. विकेट नाहीये. आणि वैभव 2 षटक 37 धावा विकेटचा कॉलम खाली आहे. बरोबरच रमणबाग फायटर या संघाने 8 विकेट्सने हा सामना जिंकलाय. अभिनंदन रमणबाग फायटर्स. तर हार्ड लक इथे सूर्योदय रायझर्स साठी. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी योगेश सुपेकर जोडले जातील आणि बरोबरच पुढच्या सामन्याला देखील सुरुवात होणार आहे. कुठेही जाऊ नका. काही क्षणांसाठी मी थांबतोय. तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा फ्रेंडशिप कप 2025. नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे. पश्चिमेला सूर्य झुकलेला आहे. सोनेरी किरणांनी हे मैदान या ठिकाणी गोंजारून टाकत असतानाच याच सुंदर वातावरणामध्ये रमणबाग वाद्यपथकाने दणदणीत विजय मिळवलेला आहे. सूर्योदय रायझर्सचा पराभव या ठिकाणी केलेला आहे. आणि आता मॅन ऑफ द मॅच कडे आपण या ठिकाणी वळत आहोत. रमणबाग संघ, सूर्योदय रायझर्स, प्लीज प्रेझेंटेशन बॉक्सच्या इथे यायचं आहे. रमणबाग लवकर या वेळेचं बंधन आहे. त्या दरम्यान मंडई मास्टर्स आणि श्रीराम पथक
आपण मैदानामध्ये सज्ज राहायचं आहे. पुनीत बालन ग्रुपच्या वतीनं